तर आमचा खोपोलीचा पॅकेज तुम्हाला कसा वाटला? खूप छान नंबर 1 एक नंबर. मेन गोष्ट म्हणजे आम्हाला फक्त पळसदारी स्वामी समर्थ मठ करायचा होता आणि गगनगिरी मठ करायचा होता, पण इन्स्टावर तुमचा नंबर मिळाल्यामुळे आम्हाला बऱ्याचशा काही मंदिरात जाता आलं आणि एकत्र फिरता आलं. पहिली गोष्ट तर आम्हाला एका रिक्षाचं जमलंच नसतं, पण तुम्ही आम्हाला 3 रिक्षा दिल्या, त्याच्यामुळे आम्ही ती 9 मैत्रिणी मस्तपैकी फिरलोय आणि आम्ही नेहमी एकत्र फिरतो. तुमचा नंबर आम्ही कोणाला शेअर करू. खूप छान माहिती आणि येणार रिप्लाय येणार, आमच्याकडनं रिप्लाय येणार, पुणे कोणतरी भेटणार तिकडं. चालेल, धन्यवाद. खूप छान. खूप छान. पुन्हा आल्यावर आम्हाला असंच येऊ आम्ही. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपली इंस्टाग्रामवरची रील्स बघून 9 मैत्रिणी आल्या होत्या खोपोली फिरायला. मग त्यांना आपण सुरुवातीला घेऊन गेलो आपल्या वरद विनायक मठच्या गणपतीला दर्शन करण्यासाठी. तर खोपोलीमध्ये ऊन तर भरपूर पडला होता. तर हे बघा, ह्या 9 मैत्रिणी आहेत आणि त्या आल्या होत्या मुंबई भायखलावरून खोपोलीमध्ये फिरायला. तर त्याच्यानंतर आपण त्यांना महडला सोडलं आणि त्या गेल्या दर्शन करण्यासाठी. मग फायनली थोड्या टायमाने मग आपण त्यांना घेऊन निघालो डायरेक्ट श्री स्वामी समर्थ कालापूर मठ येथे, कारण ते सुद्धा त्यांना तिथे बघायचं होतं. मग तुम्ही बघू शकता त्यांनी 3 रिक्षा बुक केल्या होत्या आणि फायनली आपण त्यांना कालापूर येथे घेऊन गेलो. मग त्याच्यानंतर तिकडून झाल्यानंतर मग आपण त्यांना घेऊन गेलो श्री पंचायतर मंदिर बघायला, जे की चौकला आहे नडाळ येथे. खोपोलीपासून एक 15 किलोमीटर असेल. तर तिथलं वातावरण बघा कसलं भारी होतं. मग तिथे सुद्धा त्यांनी एन्जॉयमेंट केलं आणि तिकडून आपण निघालो श्री प्रति तुळजाभवानी मंदिर बघण्यासाठी कलोते येते. तर कोणी ही देवी बघितली आहे आणि हा मंदिर बघितलं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. मग तुम्ही बघू शकता. मग तिकडून निघालो पुन्हा आणि निघालो पलसदरीच्या दिशेने. मग आपल्या घोडवली मार्गी रोड काढला आणि आलो पलसदरीला स्वामींच्या मठामध्ये. तर मित्रांनो, स्वामींच्या मठात कोण येतं मला कमेंट करून सांगा. मग निघालो खोपोलीच्या दिशेने आणि आलो आपला पेशवेकालीन शिव मंदिर बघायला. तर मित्रांनो, तिथे सुद्धा ते लोक गेले होते दर्शन करण्यासाठी आणि मग आलो आपल्या खोपोलीमध्ये गगनगिरी आश्रम येते. मग त्यांना घेऊन आपण आलो खोपोली स्टेशनला. त्यांना बाय केलं आणि त्यांना ट्रेन पकडायची होती आणि ते सुद्धा मग गेले आणि फायनली आपण त्यांना स्टेशनला सोडलं. तर अशी काही त्यांची ट्रिप होती. तर कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा.